इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. नाशिकमध्ये ऐतिहासिक ॲस्को डायरेक्ट GI कॅन्सर सिम्पोजियम जागतिक कर्करोग तज्ज्ञांचा HCG मानवता कॅन्सर सेंटरमध्ये मेळावा. भारताच्या आरोग्य क्षेत्रात एक महत्त्वाचा आणि ऐतिहासिक टप्पा गाठत नाशिकमधील HCG मानवता कॅन्सर सेंटर येथे जागतिक दर्जाच्या ॲस्को डायरेक्ट GI कॅन्सर सिम्पोजियमचे आयोजन करण्यात आले. येत्या शनिवारी आणि रविवारी पार पडलेल्या या प्रतिष्ठित शैक्षणिक कार्यक्रमामुळे प्रगत कर्करोग उपचार आणि वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात नाशिकचे वाढते महत्त्व अधोरेखित झाले आहे. या संदर्भात माहिती देताना HCG मानवता कॅन्सर सेंटरचे व्यवस्थापकीय संचालक तसेच चीफ ऑफ सर्जिकल ॲक्नॉलॉजी अँड रोबोटिक सर्व्हिसेस प्राध्यापक डॉक्टर राज नगरकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की या प्रतिष्ठित सिम्पोजियमचे यजमानपद भूषवणारा भारत हा जगातील 6वा देश ठरला आहे. विशेष म्हणजे नाशिकमध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारच्या जागतिक स्तरावरील सिम्पोजियमचे आयोजन करण्यात आले. ग्लोबल हेल्थकेअर अकॅडमीच्या सहकार्याने आयोजित या परिषदेत सुमारे 150 ते 200 प्रतिनिधी आणि 40 ते 50 नामांकित वक्ते सहभागी झाले होते. यामध्ये 100हून अधिक लॅप्रोस्कोपिक आणि रोबोटिक सर्जन, 100पेक्षा अधिक मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट तसेच रेडिएशन ऑन्कोलॉजी आणि इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश होता. गॅस्ट्रोइंटेस्टायनल GI कर्करोगाच्या उपचारांसाठी हे सिम्पोजियम एक महत्त्वाचे बहुविद्याशाखीय व्यासपीठ ठरले. या सिम्पोजियमचे मुख्य आकर्षण म्हणजे सिम्युलेशन आधारित रोबोटिक सर्जरी प्रशिक्षण होते. यामध्ये इंट्युटिव्ह CMR सर्जिकल आणि एज रोबोटिक सिस्टीम्स या कंपन्यांच्या अत्याधुनिक रोबोटिक सर्जिकल सिस्टीमच्या माध्यमातून तज्ज्ञांना प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. सुमारे 50 निवडक सर्जन या विशेष प्रशिक्षणात सहभागी झाले होते. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शिकण्याची संधी मिळाल्याने उपस्थित शल्यचिकित्सकांना भविष्यातील उपचार पद्धती अधिक प्रभावीपणे राबवता येणार आहेत. या कार्यक्रमाचे नेतृत्व डॉक्टर राज नगरकर यांनी केले. त्यांच्यासोबत डॉक्टर विजय कुमार, डॉक्टर श्याम मोहन, डॉक्टर गोपीनाथ KS, डॉक्टर शिशिर शेट्टी, डॉक्टर गोविंद बाबू, डॉक्टर सचिन त्रिवेदी, डॉक्टर शैलेश V श्रीखंडे, डॉक्टर जगन्नाथ दीक्षित आणि डॉक्टर जगदीश कोठारी यांसारख्या देश विदेशातील ख्यातनाम तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या अनुभवाचा फायदा उपस्थित प्रतिनिधींना नवीन संशोधन, उपचार पद्धती आणि आधुनिक तंत्रज्ञान समजून घेण्यासाठी झाला. याबाबत बोलताना डॉक्टर राज नगरकर म्हणाले, नाशिकमध्ये ॲस्को डायरेक्ट GI कॅन्सर सिम्पोजियम आयोजित करणे ही भारतासाठी आणि आमच्या संस्थेसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. या कार्यक्रमामुळे भारतीय डॉक्टरांना जागतिक स्तरावरील सर्वोत्तम उपचार पद्धती आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेता येईल. काल आणि आज HCG मानवता कॅन्सर सेंटर इथे ग्लोबल हेल्थ अकॅडमीच्या सहयोगाने आम्ही अमेरिकेतली बेस्ट ऑफ ॲस्को ही अमेरिकन सोसायटी ऑफ क्लिनिकल ऑन्कोलॉजीची कॉन्फरन्स असते, ज्याच्यामध्ये पोटाच्या कॅन्सरशी संबंधित वेगवेगळ्या प्रकारचे जे उपचार पद्धती, त्यात शस्त्रक्रिया आहे, किमोथेरपी आहे, रेडिएशन उपचार पद्धती आहे, नवीन टेस्ट्स आहेत, नवीन जिनोमिक मार्कर्स किंवा इम्युनोथेरपीचे औषधं आहे, यांच्याबद्दल 2 दिवस सगळे विचारविनिमय, डिस्कशन्स, पॅनल डिस्कशन्स, लेक्चर्स हे आयोजित करण्यात आले होते. पूर्ण भारतातनं 190 कॅन्सर तज्ज्ञांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे. पहिल्या दिवशी काल शनिवारी कॅन्सर सर्जन्सशी रिलेटेड एक पूर्ण चर्चासत्र होतं आणि आज रविवारी सकाळी 3 रोबोटिक कॅन्सर सर्जरीज डेमॉन्स्ट्रेट लाईव्ह करून पेशंट्सवरती शस्त्रक्रिया करून जे तज्ज्ञ उपस्थित होते त्यांना दाखवण्यात आलेले आहेत. पहिल्यांदा असं झालं आहे की नाशिकमध्ये एकाच वेळेस 3 वेगवेगळे रोबोट्स, जे सर्जिकल रोबोट्स आहे, एका हॉस्पिटलमध्ये उपलब्ध होते आणि सर्व सर्जन्सनी त्याचा अनुभव पण घेतला आणि ह्या तंत्रज्ञानाबद्दल माहिती पण करून घेतली. हेतू असाच होता की आज जगभरामध्ये सर्वात अत्याधुनिक जी काही उपचार पद्धती आहे ते आपल्या लोकांना, आपल्या डॉक्टरांना माहिती झाली तर स्वाभाविक आहे आपल्या जनतेला त्याचा मॅक्झिमम फायदा घेता येऊ शकतो. या सिम्पोजियममुळे भारतातील ऑन्कोलॉजी क्षेत्रात नवीन संशोधन, प्रगत उपचार पद्धती आणि तांत्रिक ज्ञानाची देवाणघेवाण होऊन भविष्यात कर्करोग उपचार क्षेत्रात सकारात्मक बदल घडतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.